समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। भिलवडी तालुका पलूस येथील सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय सहभाग घेणारे तसेच लोकांची गरज ओळखून ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करणारे प्रदीप माने यांनी सामाजिक बांधिलकी जपत शालेय विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी साठवण्याकरता पाण्याची टाकी भेट म्हणून दिली आहे। भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल भिलवडी या शाळेला भिलवडी गावचे सुपुत्र व क्षितिज पतसंस्थेचे चेअरमन प्रदीप माने यांनी आपल्या 52व्या वाढदिवसानिमित्त पिण्याचे पाणी साठवण्याची 100 लिटर क्षमतेची स्टीलची टाकी भेट म्हणून दिली आहे। नुकतेच या भेटवस्तूचे हस्तांतरण करण्यात आले। या कार्यक्रमासाठी भिलवडी शिक्षण संस्थेचे विश्वस्त गिरीश चितळे, विभाग प्रमुख केडी पाटील, मुख्याध्यापिका, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ रेणुकाळ रोटीथोर यांनी केले। या संस्थेला भविष्यात तुम्ही मोठं होणार आहात, या संस्थेला विसरू नका, आपल्या मातीला विसरू नका, एवढंच मी बोलतो। हे मी एक 10,000 रुपयाची गिफ्ट देणार होतो। इथं पाण्याची साठवण्याची क्षमता नसल्यामुळं सरांनी प्रशांतनी सांगितलं की आपल्याला हे असं पाण्याची एक छोटीशी टाकी बनवायची आहे। ठीक आहे म्हटलं, काय असं ती खर्च मी देतो आणि करून घ्या। आणि त्याच्या त्या कल्पनेतून त्यांनी ती केलेलं आहे। हे मला एक आनंद होतोय की आपल्या संस्थेत माझ्याकडून एक गिफ्ट मिळाली, देता आली, की मी माझं भाग्य समजतो आणि थांबतो। सर्वप्रथम मी प्रदीपजींना त्यांच्या आयुष्यासाठी, आरोग्यासाठी शुभेच्छा देतो। वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येकजण आपल्या जवळच्याला काहीतरी देत असतं आणि संस्थेवर आणि त्याच्यातही विशेषतः इंग्रजी माध्यमातल्या या शाळेला आपण जी स्टेनलेस स्टीलची टाकीची भेट दिलेली आहे, गरज ओळखून ती योग्य ठिकाणी योग्य वस्तू भेट देणं फार आवश्यक असतं आणि ती तुम्ही दिलेली आहे त्याबद्दल संस्थेच्या वतीने आणि या शाळेच्या वतीने मी आपल्याला धन्यवाद व्यक्त करतो। आपण लिहिता, आपण कामही चांगलं करता, त्याप्रमाणे ते पोचायसाठी मुलांच्या समोर, लोकांच्या समोर बोलायला पाहिजे, हाच आमचा उद्देश आहे। नुसतंच बोलून जाणारे लोक भरपूर आहेत, काम करून आपल्या कामाबद्दल किंवा त्या कामाच्या पाठीमागच्या विचाराबद्दल सुद्धा आपल्याला बोलता यायला पाहिजे। त्यामुळे बोलायला पाहिजे असं माझी परत एकदा विनंती आहे कायम। आणि परत एकदा आपण संस्थेवर दाखवलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि संस्था आपल्या कायम ऋणात राहील, असंच प्रेम कायम दाखवत राहा अशी विनंती करतो। धन्यवाद। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।